पाया पड, आईच्या पाया पड. कुठं तर चाललास आईच्या पायाकड. डोंट डू दिस. इथं सगळे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आतापासूनच चालू झालेलं आहे उलट्या मळमळे. सो इथे काहीतरी प्रोसेस चालवला आहे याची. आईनं गाणे लावून ऐकत बसल्या. उलटी मेंबर चालू झालेलं हाय दीदी. बाप्पा असे फॉलोअर्स माझी रिक्वेस्ट आहे की जरा लॉंग व्हिडिओ 2 तासाचे व्हिडिओ टाका. माझे 3 मिनिटं 4 मिनिटात असतात ना, त्यांचं पण आहे की जरा लवकर जास्त टाइम. इथं आम्ही चहा प्यायला थांबलोय. 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही चहा प्यायला. आम्ही हे काय नाही निशांत बसलेलं म्हणून मी जरा विषय काढाल तसंच. चेहरा बघा आमचा चेहरा एवढा दमलेला आहे. दाखव की रे, दाखव सरळ दाखव. आम्ही एवढं वेळ दमलोय. नाटकी बघा नाटकी. एवढा छपरी दिसायला लागला आणि आरशामध्ये बघायला लागलाय. आई शब्द शेवट लाजलं करत आज. अजून 10 मिनिटं आम्ही आलो. 20 मिनिटं अजून 10 मिनिटं जेवणार आहे. आम्ही आता गोव्यामध्ये थांबलोय. तिथून आम्ही जाणार आहे समवेअर. जेवण चांगलं आहे ना. हे अजून खाणार आहे पण छान आहे जेवण. फायनली वी रिच गाईज इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑफ गोवा. झाला प्रवास खूप छान. अरे प्रवास कसा झाला? एक नंबर सुपर डुपर. तुमचा प्रवास कसा झाला ओ मॅडम? एक नंबर. त्रास होता आणि 1 नंबर म्हणा. इथं असलं भारी आहे हे. वाव आई शपथ एवढं भारी इथं. हे मला सगळ्यात जास्त आवडले. सॉरी मी ब्राईटनेस कमी केलाय बट हे लई खतरनाक दिसायला लागले. पर फोटो 500 रुपीज. पर फोटो 500. आमच्या लाईफ मधली आमच्या खानदानात फर्स्ट टाइम नाही अंकल जाऊन आलाय बट आमचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे. त्यामुळं एक्सायटेड आहे, नर्वस आहे. कसं होणार आहे त्या देवाला माहिती. चांगलं होणार पण एक की आई शपथ करत चाललंय असं. कारण ही गोष्ट मी व्हिडिओ चालू झाल्या जेव्हा चालू केलं तेव्हापासून बोललो नाही पण मी आत्ता सांगायला लागलो आहे. आमचं ॲक्च्युली काश्मीरला जायचं प्लॅनिंग चालू होतं पण भारत पाकिस्तानच्या युद्धामुळे ते कॅन्सल झालं. आम्ही इवन शॉपिंग केलेलं, परत फ्लाईट तिकीट बुकसुद्धा झालं, सगळं झालं बट ऐन टाईमला पचका झालेला आहे आमचा. त्यामुळं आम्ही प्लॅन चेंज केला आहे आणि आम्ही समवेअर जाणार आहे. ते आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओच्या ह्यात तुम्हाला कळत जाईल. पण आता आमचा बॅगेज चेक इन झालेला आहे. फायनली आम्ही एंटर केलेलं आहे एअरपोर्टवर. चला चला चला. वैष्णवी पडशील ना. भीती वाटते आंटी. डर क्या के जीत हे. तुझा नवरा आहे की. थांबा काय झालं? खाली यायचं होतं अजून. कुठे गेला होता? मी कुळ्याकडे वर गेला बघ. झालं की आलं की. फर्स्ट टाइम माझे पप्पा डेअर करायला लागले. पण पप्पा बॅग सांभाळू ना. टाका बाय. जायला लागला जा. हे बघा हे ठेवा एक स्टेप. हा चला हळूहळू पण पुढं राईट. सगळ्यांना मोटिवेट करणार मी आता भ्यायला लागलोय. नो आयडिया अबाउट दॅट मी कशी जाणार आहे बिकॉज माझ्यासोबत बॅग एक आहे. मम्मा नाही. हा डन. ओ माय गॉड. त्याला चाक असल्यामुळं ते हे व्हायला लागले. शपथ जमलं. आता तिथं उतरताना
काकी पण भिले माझ्यासारखं. सगळ्यांना मोटिवेट केलं मी आणि मी पण भिलू. नाही बाबा, मला 2 गोष्टी हँडल होते ते ॲट अ टाइम 1 गोष्टी मी हँडल करू शकते. कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या म्हणजे काय घेऊन नाही जायचं ह्याच्यामध्ये दिले ते आपण आता नाही यूज करू शकतो. सिक्युरिटी रेस्ट्रिक्टेड आयटम्स लाईक आई शपथ पावडर वगैरे अलाउड नाही आहे. त्यांनी चेक केलंय की बघ लिहिलं नाही तर पावडर पॉन्ड्स पावडर भाई. नारळ पण अलाउड नाही आहे. आम्ही काही घेतला नाही, कात्री पण नाही घेतली आहे. आम्ही तर बॅग सबमिट करणार आहे, नंतर ह्याला टाटा करणार आहे. आम्हाला पहिलं हे काय आपल्या ह्यातच आहे ना, सगळं चेंज करायचंच नाही आपण. ॲक्च्युली आम्ही एअरपोर्टसाठी चेंजिंगसाठी आणलेलं आउटफिट, पण काही झाले गरमी एवढी गेली तसे आउटफिट्स वेअर करू वाटत आहे. सो आम्ही कम्फर्टेबल ह्याच्यातच आहे. सो आम्ही हेच वेअर करणार आहे आणि हेच घालून फिरणार आहे. परवडली पण हे नको. एवढं चेकिंग बाप रे वैताग आला. बसमध्ये आपल्या ठेवलं कुठं तर आणि गेलं सपला विषय. पण या बॅगचं चेकिंग, हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नको. पाक वैतागलेला मनुष्य झालाय हा. आज मला दीदीचं फिलिंग्स कळालं. कसं होतंय मला ट्रॅव्हलिंग करताना. खूप मस्त एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपिरियन्स लेस झालो आता आपण. आता कुठलाच एक्सपिरियन्स नको आहे. नाही चालत जायचं म्हणाले आपण एकदा. अरे सिक्युरिटी पण पाहिजे ना. काय करतात सांग, ती पावडर आहे मध्ये पॉन्डची पावडर, त्याच्यामध्ये ड्रग्स वगैरे घेऊन जातात. त्यामुळे पॉन्डची पावडर सुद्धा अलाउड नाही करत. म्हणजे डोकालाही चालतं इथल्या लोकांचं. त्यामुळं आम्ही सगळेजण फ्रेश होऊन आलोय आणि तसे एवढे मोठे मॉल आहेत. कॉलेज नंतर आताच हे घेतलं. चांगली गोष्ट आहे. जावा शाळा शिकायला जावा आता. बाय. डबा का हा बाळ वेळेवर. आम्ही आता डॉमिनोजचा पिझ्झा खाणार होतो आणि पिझ्झाची किंमत 2000 रुपये. म्हणजे कॉम्बोमध्ये 2000 रुपये. भाई 2000 रुपयेमध्ये आमचं घर अख्खं खानदान जेवण. स्किप केले. जास्त आवडले. ज्वेलरीचं कलेक्शन आहे पण मला तो असा कलर आवडला, असा पिंक लाईक. मला आता भुका लागल्यात ब्रो. लाईफमध्ये स्वतःच्या पैशाने पिणार मी एक दिवस स्टारबक्सची कॉफी. स्वतःच्या पैशाने. रील करायचं आहे म्हणजे फायर हाऊस झाल्यानंतर रील करायचं. ओके. कोल्हापूरची माणसं आगाच होते. ते आहे 280ला केक. दीदी आपण 90चं सेलिब्रेशन. वैष्णवी आपण 60 रुपयाची पेस्ट्री आणूया. ही 286 रुपयाची आहे. घर जाएंगे उसमें. आता 1:30 वाजलाय. आमच्या आता 3ला फ्लाईट आहे. तोपर्यंत आम्ही टाइमपास करणार आहे. वैताग आला आम्हाला. लुडो खेळला. आयुष्यात लुडो करायचं. फिरा अजून फिरा. प्लेन लागलं आमची, पण आम्ही अजून आमचे पप्पा स्लिपिंग मोड. फायनली वेट इज ओव्हर. फर्स्ट टाइम जाणार आहे फ्लाईटमध्ये. मला तर काहीच एक्सपिरियन्स नाही. ही बाई एक बडबडाई लागली इग्नोर करा. माझ्या आवाजावर फोकस करा. सो चेक झालेलं आहे. जवळजवळ ही बॅग 5व्यांदा चेक केली आता. वैताग आला. चेक फायनली आम्ही एरोप्लेनमध्ये बसलो. आम्ही बसलो आता एरोप्लेनमध्ये आणि आता कुठल्या पण टाईमला हे उडाल भीती वाटायला. बघू काय होतं. जमीन आहे का
आत्ता 4:30 वाजले, 5:30 आणि आत्ता दिल्ली एअरपोर्टवर पोहोचले. तिथून आम्हाला येणार गाडी आणि तिथून आम्ही जाणार समजेल, कळेलच तुम्हाला. मी आत्ता पोचलो आहे कुठं, दिल्ली एअरपोर्टवर. दिसायला लागलो मी याची. आत्ता 5:30 वाजल्यात. हे बघ झोप अजिबात झालेली नाही आहे आणि एवढा कंटाळा आलता आणि एवढं त्या AC वारं होतं, नाक कान सगळं पॅक झालं होतं. झोप झाली नाही आहे. असाच होता मला बघा. आता इथून आम्ही जाणार आहे ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तिथं ते तुम्हाला कळेलच. तोपर्यंत तिथला ॲम्बियन्स बघा तुम्ही, भारी करू मी पहिला उतरतो. यस क्यूट आहे. बॅगांचे वाट बघा कुठून घ्यायचे बघ. तिथं बॅगा आल्यात, आमच्या बॅगा आलेल्या आहेत आणि आम्ही लेट आलेलो आहे. आमच्या घरच्यांना फोटोज काढायचे. आता काय बोलायचं. निंजा टेक्निक फॉर स्लीपिंग इन एअरपोर्ट. आता इथं पार्किंगला जागा नव्हती म्हणून आम्हाला इथून AST करायला लागलेली आहे. आता मी नाश्ता करायला दिल्लीमध्ये. पराठा, कुठला पराठा यो? पनीर घी पराठा काय, लोणी पराठा. आमचं बुक कराय. चहा बघा, चहा म्हणजे केवढा मोठा आहे हा, ह्याचा कम्पेअर नाही बघा. एवढा मोठा कप चहा. आपण एवढी लस्सी पिकनिक करत असताना चहा लस्सी चहा. हरियाणामध्ये आहे मी आत्ता. हरियाणा. आय हेट, सॉरी पण आय हेट कसं ऊन येतं. प्या आंबट मीठ. सॉरी नको मला वाटलं पप्पा आत्ता तरी 4 वाजले असतील पण अजून तो. अरे मला सकाळी तर एवढी शॉक झालतं की नाही, मला दिसायचं पण चालतं. सकाळी मी अशी बघितलं, अरे अजून 9 वाजलं. लंडाचं घड्याळ बंद पडल्या काय मोबाईलचं, काय कळण झालंय. झोप पण धड लागला. जरा लागतं तोपर्यंत तिकडं ऊन पडवते. माझी झालं तशी झोप पण माझी अशी झोप येणं झाल्या. अरे टाकावर आईस्क्रीम मग आता असं बुडवूनच खाशील का नाही जरा नवीन. मी मला ताकात बुडवून ट्राय करायचं ना. कसा झाला प्रवास? नाही आता ट्रॅव्हलिंगला राम मी काय राम म्हणते कळालाच. तोंड बघा आमची आई कसं दिसत असेल काय मी बघतो. कसलं डेंजर आहे हा. तर पहिला पडला माझा. हा असं त्यांचं ग्राउंड फ्लोअरला आहे हो. लिफ्टचा प्रश्न नाही, पण ग्राउंड फ्लोअर आहे त्यांचा. असा खालच्या फ्लोअरला असं म्हणजे होऊ शकतं बघा. लटपडा पाहि इकडचं बघून इकडचं बघ की. तर तुला तू सांगपण सांगू नकोस काय अंकल. माणूस भीते तर भीते. अरे केवढं खाली आहे अजून. आई गो बाई आयुष्यपती काय विषय काय विषय कर येऊ. आपण खाली चालू आहे तसं आपण वर यायला लागलं असं वाटत. बघा मला भीती वाटायला पप्पा. इकडं बघा की इकडं बघा इकडं काचत ना बघा. जाने के लिए आपने होम प्रेस करना है
और रिसेप्शन आने के लिए 4 नंबर, 4th फ्लोर आपका ये रहेगा और सेम स्टेयर्स रहेगी। और जो डिनर ब्रेकफास्ट है आपका वो 3rd नंबर, ठीक है सर, 3rd नंबर पे रेस्टोरेंट। अभी कितने के आपने कितने शेवट आहे शेवट। ये ब्लॉक वाइज बना है तो अभी भाई हे नाही दूसरे आहे, block में जाना है। ग्राउंड फ्लोर नाही आहे हा, This is फ्लोर step फ्लोर forward. वाढत चाललाय यांचा, म्हणजे अपोजिट आहेत सगळ्या गोष्टी यांच्या। चल चल माय गॉड, अपोजिट गोष्टी आहेत सगळ्यांच्या। आई शपथ, ये सपते का नाही हो मम्मी? आई गो, चक्कर मारायला लागला का? चक्कर मारायला लागला बघून, थांब जरा थांब, पाय लटपड आहेत माझा, थांब थांब, पाय लय वेळ लटपड आहेत आईच्या गावात। हे बघ आई शपथ, हे बघा काय डेंजर लोक राहतात रे बाई इथं। हॅट्स ऑफ मम्मी, तर कुत्रे यायला लागले, माझं खरंच पाय लटपड आलेत, म्हाताऱ्याचं वरचं झालंय माझं तर। मम्मा एवढा गाडी एक्सप्रेस मला कधी चाललं नाही असं वाटायला। टेरेसचं सोड रे, असली भीती वाटायला की नाही मला एकतर उंचीची भीती आहे, आणि हा काय म्हणला ग्राउंड फ्लोअर चाललोय, ह्याचा ग्राउंड फ्लोअर म्हणजे वरचा मजला आहे। मम्मा जसं आपण खाली जायचं जसं रूम आहे, खाली जायला त्यांचा फ्लोअर वाढायला लागलं। इकडे बाहेर पोरांनो शपथ कसलं डेंजर आहे हे, व्हिडिओ बंद कर, हे दाखवलं पाहिजे की। थँक्यू। रूम आमच्या इथे आहेत, हे बघा या आज जाऊन आलं। कुठलेत? 1A, 2A आणि 3A। हा ऍटलीस्ट रूम छान आहे। रूम छान आहे, शेवट आहे, हा छान आहे। कसलं बांधलं तर इंजिनियरला ऑस्कर अवॉर्ड द्यायला पाहिजे, ऑस्करच्या वरचा पण कुठला असेल देऊन टाका, कसलं डेंजर आहे। व्हिडिओ चालवून तू कुठल्या ह्याच्यावर ब्लॉग टाकणार आहेस? एवढं डेंजर आहे काही, तुम्हाला सांगतो अक्षरशः चक्कर नाही घालते, आणि एवढी वळण आहे तिथं, आणि घरं तर असली भयानक बांधलं, म्हणजे इंजिनियरला हॅट्स ऑफ, सिरियसली हॅट्स ऑफ। बघून आमच्या अंगावर काटा आलता। फायनली आम्ही 1 दिवसाला अंघोळ करणार आहे। आई शपथ, माकड बिकड आलं तर का? माकड होतं, मी शपथ कसलं डेंजर आहे। उठ जरा, माकडच आहे। आपण आले म्हणून सनी वाजवालेत बाई, असं पुढे जायला पण पाय थरथरायला माझं। कसली चिल्ली हे एवढेच दिसतात बघ की, कसलं, आता तुम्हाला झूम करून दाखवू। शाळा वाटायला लागलं की नाही सगळीकडं। आमचं बाई तसं असं शब्द वापरू नको, माझ्या हातातनं 100% पडणार। माझं असं खरंच लई नशीबवान आहे मी, आमच्या इचलकरंजीमध्ये जन्मले, तिथे जन्मलं असतं तर थंड थंड हवा तरी कसं नाही आलं, ते पोहतं आहेत। अशा तऱ्हेने आपण आज जाऊया, बास, इनफ इज इनफ। ह्यांचं वैष्णव कसं आहे सांग, आज आपण कसं 1st फ्लोअर 2nd फ्लोअर असं मजलं वाटतं, त्यांचं 1st फ्लोअर 2nd फ्लोअर 3rd फ्लोअर असं खाली आहे त्यांचं, आणि खाली म्हणजे असं डेंजर आहे हे। कसलं दिसतंय ग शेवट। हॅलो, अगं वर चालले आपण, हा बरोबर आहे, आपण खाली आहे, जरा कन्फ्युजन झालं। आम्ही सावरून आता जेवायला चाललोय। तुम्हाला काय चाललं दाखव, कसलं दिसायला पण नजर, आई शपथ। दुसऱ्याला घाबरवणार आज कोणतरी भीती दाखवणार आहे। काय वेळ धडधड आले नाही, आमचं इथे धडधडते। कसलं डेंजर आहे ब्रो, इथं पाण्याच्या टाक्या खाली आहे बाई, आणि पाण्याच्या टाक्या खाली। हो, पावसात कशाला भिजायलाय? मनालीतला पाऊस, मनाली नाही, शिमला, शिमला।
भारी दिसायला. जेवणाला एवढं सगळं आहे. टेस्ट करून बघूया चांगलं आहे का. पनीरची भाजी, मिक्स रायता आणि गुड गुड. आता मी मस्तपैकी झोपणार आहे. गादी असली वांड आहे की तुम्हाला सांगतो. झोप बघा असली भारी गादी आहे. आता झोपणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला आता उद्याचा व्लॉग कंटिन्यू करतो. आता लय वेळ झोपायला. डोळं बघा सुजल्यात पूर्ण. आणि इकडं असली भयानक थंडी आहे म्हणजे बोलायचं काम नाही. आमच्या मॅडमांनी 2-2 स्वेटर घातलं आणि आम्हाला एक पण दिलेलं नाहीये. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला आता उद्या कुठल्या लोकेशनवर जायचं आपण त्यांना विचारूच नाही की तू कायच विचारली जा तिकडं. सगळी माझीच रिस्पॉन्सिबिलिटी. हे नुसतं इथं खायला येते. हिला टेलिफोनचं पण विचारायला लावलं. हे टेलिफोन आहे काय. हाय ह्यो बाबा वाजतच नाही. आणि हे वायफाय पण आणि टीव्ही पण आहे. टीव्हीचा पण काय उपयोग नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नाक सगळं पॅक झालंय. श्वास घ्यायला येण्या एवढी थंडी आहे इथं. फॅन ना लावून पण भयानक थंडी आहे. आणि इथलं मॉर्निंग तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे तिथलं ते प्रोनाऊन्सिएशन मला काय करता येईन झालं आहे. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. माझा जरासा आवाज बसला आहे त्यामुळे जरा ॲडजस्ट करून घ्या. आणि तिथं ॲडव्हेंचर्स वगैरे असणार आहेत. तर हा आहे आजचा आउटफिट. हा आहे माझा आजचा आउटफिट. आणि तुम्हाला बाहेर जा तोपर्यंत व्ह्यू दाखवतो. उठा आई शपथ. आई घुसलं ऊन आहे का. ऊन लय वेट आहे. उठ. आग व्हायला लागला. एवढं ऊन आहे शिमलामध्ये. सनस्क्रीन अशी मेल्ट होणार आहे माझी. चला सो स्टे ट्यून्ड गाईज. जी पेट एमटे कारण मला नाश्ता आवडलेला नाही आहे आणि बाकीचे सगळेजण नाश्ता करायला. कसा आहे नाश्ता. पराठा सँडविच तर ते आंबटच लागेल. पराठा चपाती येते. पराठा नाही येतो. आता आम्ही चाललोय फायनली ॲडव्हेंचरला. आणि हे जे अमाऊंट त्यांनी विचारलं का अमाऊंट जास्त आहे पण आम्ही आता फायनली चाललोय. मग डिरेक्टली तिकडे दाखवतो. आम्ही आता हॉर्सवर बसणार आहे. मग आपण माईक काही काढायला पाहिजे. तुम्ही कसलाही आहे. घोडे का चेष्टा आहेत. मी उंटावर पण बसलो नाहीये. पहिल्यांदा तर डायरेक्ट घोड्यावर. यांचं काय चाललंय. घोडा लागणार आहे आपल्याला. पब्लिक प्लेस मध्ये असं चालत नाही. एक सदस्य तरी बसलेला आहे. मम्मी घोडा काय स्वतःहून पडणार आहे काय. अच्छे से लेके जाओ. इसका थोबाडे करे तो. ओ दादा हे थांबवा. ए भावा थांबा जाऊ नको पुढं. टाकडाक करशील बाबा. मी पण पुढे जाऊ देऊ नका. हे दर दे. ए भाई तर मला माणसावर विश्वास नाही आहे. जनावरांवर काय ठेवू. अरे घोडा तिरकावर आहे. बक्की बाबा भीती वाटायला पाय अडकवायचं जायच्यात ग. आणि असली वाईट भीती वाटायला लागलं. आई शपथ काय करायला. लई डेंजर आहे काही. लई डेंजर आहे. इकडे बघ माझ्याकडे बघा तुम्ही. इकडे बघ माझ्याकडे. स्पॉन्सर आहेत. हे स्पॉन्सर आहेत. पैसे दिला घाबरू नकोस. ये बाबा हल्लो नकोस की. रमेश उड़ा मार कर हल्लो. हमारे साथ चलने का पहले बोलता हूँ. इसके हाथ में क्या नहीं क्या. पैसे इकडे बघ. लई डेंजर आहे. लई डेंजर. तुम्हाला इथे इझी वाटायला. बसलो बायकोला. पप्पाचा घोडा नक्की आला ना. त्याला काय धरू नको रे. टेन्शन येते आपल्याला. गजत तू बचा की पहिला. सीधा ऊपर.
कसा एक्सपिरियन्स काय वाटला तुला अंकल? डेंजर आहे हा प्रवास. सगळ्यात डेंजर म्हणजे डोळ्याला लागल तुझ्या. कुठं चाललंय हँडपट डसक्याचं काय मर गया मैं। कौन है आता फुटेगा तो नया लेंगे हम। या ब्लॉग में हम सबको दिखाना पड़ता है कितना डरे हुए हैं हम। लई इझी वाटायला लागले पण मला तुम्हाला मी सांगू शकत नाही, मला प्राण्यांची भयानक भीती आहे मला पहिलं मी एक्सेप्ट करतो, मी एक्सेप्ट। अरे काय हे कसं आहे हे माझ्या तोंडापाशी पायापाशी तोंड घालायला लागले हे ह्याचा टुंगाण मला लागायला लागले। हळू जाऊया आपण, आपल्याला घर जिंकायचं नाही कुठला। चल भाऊ हळू। हाँ आप मुझे बताओ इसको आप ट्रेनिंग देते हो क्या? क्या मेरे को ऐसा मानुस पे भी विश्वास नहीं है, ये घोड़े पे क्या मैं कैसा ट्रस्ट रखेगा इधर? ये फेंकता नहीं है। अच्छा देखो मेरा अभी 100 के कंप्लीट नहीं हुआ है इंस्टा पर। हाँ यूट्यूब पर भी 10 के ही अभी वो ग्रो कर रहा है। तो ये इधर मेरे को नीचे ढकलेगा, मैं ऐसा आसमान में जाके ब्लॉग बनाना पड़ेगा मेरे को। पैर ऐसा रखो और बॉडी आगे को करो। क्या इससे क्या होता है ऐसा करके? बॅलन्स बनता है। बॅलन्स ओके बॅलन्स। आयुष्याचा बॅलन्स जरी गेला असता तरी घोड्यावरचा बॅलन्स हा टिकलाच पाहिजे भावांनो, टिकवा। हाऊस आहे ना तुम्हाला? यो भाऊ इथं ह्याच्यावरनं न्यायला लागलाय मला, ह्याच्यावरनं। आता मी काय बोलू सांगा? मग मी वरात, अरे सगळ्यात शेवटला मी आहे, मी गायब झाली तरी कळणार नाही तुम्हाला भावांना। माझ्या साईडला कोणतरी नाही करायचंय रे, मी चूक केलो इथं येऊन भावांनो। कसं दिसायला लागलंय काय मला काही माहित नाही, माझी वाट लागली आणि माझ्या घरातली मला म्हणतात की काही नाही होत। ते पोरग बी म्हणताय अहो एवढा काय वरडा लागलाय सर, तुला चेष्टा वाटतं काय? हा मला गॉगल बी नीट करणार, आता गॉगल पाक खाली आलाय। हा आता आलो हे आमच्या घरातली सगळी जण भिले, तुम्हाला खरं सांगतो काय, पण सगळी जण अशी आमची ना लाईक असं चल मला नाही भीती वाटत। ऐसा बसले हुए को वीडियो मेरे को व्लॉग में दिखाना पड़ता है, व्लॉग चालू रखो। हां गाइस डन हे केलंय मी, आता काय होते मी बघा। डन पास तुम्ही यानी हे फरकन घेऊन जाईल आम्हाला। नाही पार नाही होगा इझी। आमच्या घरातली कसली शपथ तिकडे जायचंय भावांना आम्हासनी। हे बघा हे देख हाय हाय मी एकदा बसले घोड्यावर भावीला असताना। दीपक हाँ दीपक भैया करके बुलाएंगे हम आपको, ला ध्यान देना सिर्फ। तो मेरे को क्या हो गया ना फिर वो मेरा अवगढ़ हो जाएगा। मार रखो पाप, इसको पाप लगता है। शादी तो हुई नहीं अभी। तुम्हारी भी नहीं, हमारी भी नहीं हुई और करनी भी नहीं है। मेरा गोल सिर्फ पैसा कमाना है और नाम कमाना है, मानसा कमाना है, इतना ही है। शादी नहीं करनी है, ये ऐसा घोड़ा लगता है फिर। जमारे चिंगड़े बोले चिंगड़े बोले घोड़े बसायला ये म्हणलं माय। ये इसके गर्लफ्रेंड्स है मेरे, ये जो है ना इसका गर्लफ्रेंड है ये सब, इसलिए वो उधर देख रहा है। पण भाई डिस्ट्रैक्ट होने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, क्या ऐसा सीधा चलने का। अंकलचा गुडघा पडला घोड्यानं त्या। आमची मम्मी बघा कुठे गेल्या, 3x दाखवते बघा आमची मम्मी आईच्या गावात टुकडुक टुकडुक करते। आमची मम्मी अर्धी पडायल्या। ए झुको झुको झुकेगा नहीं साला करके झुको अभी मम्मा। घोड़े ने ज्यादा खाया है रे, उनके आगे निकल गए घोड़े म्हातारे आपले। यांचे घोडे म्हातारे अहो हवा याला भरायचे, लय भीती वाटते बघा ते काय करायला लागले, त्याचा तोंडात जाते पाय माझा। हो फ्लावर्स किती छान आहेत होईल बघा। आता हे चिखलात ना आम्ही जाणार बघा। आई ग काय विठ्ठला कुठली परीक्षा बघायला लागत, फिरा घुमो अभी। ये ह्या पैशात एक जमीन घेतलो असतो आम्ही। अरे तू अभी देखो तो काय कर रही इधर। अरे मेरे को एनिमल से बहुत डर है, बहुत ज्यादा, बहुत मतलब डर नहीं बता सकती वर्ड में। अरे भिंतीत कुठे चालायस रे? ओ त्या हलवाला ते जाईल पळत झप्पकन। मम्मी रामा कृष्णा विठ्ठला सगळं देव आठवलं, पांडुरंगा सगळं देव आठवलं, सगळं देव। बसू ते काय टेन्शन नाही, चल कोणा तर कुठे तुझं बोलणं टेन्शन झालं ते का? माझं भावा 100K व्हायचे अजून इंस्टाग्रामला, लग्न व्हायचं माझं। 5 मिनिटात सगळं कार्यक्रम करा। शिंग पकडो पाहिजे। ए जबरे जबरे उठा दे उसको।
उसके हाथ में दो बंदूक दो। ऐसा कुछ तो क्या करती है? पुष्पा असं कर रे, असं कर। रुग्वेत हात फोटो घे फोटो काढणार हाँ निकालो निकालो, मेरे को सब डरा है, मैं सबको डराऊंगा अभी। ऐसा हुआ क्या दादा? हाँ हुआ 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 हुआ, एकच काढते. आना का धागा काढतात. डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है, झुकेगा नहीं साला. केस सरळ काढ. काय घ्यायचे हे थंडी वाजते म्हणून पांघरून डायरेक्ट लुकिंग ब्युटिफुल. काश्मीर की कली कसं दिसायला लागले मला कमेंट करून सांगा. मला माहिती नाही मी कशी दिसायला लागले, बट ठीक आहे मी चांगली दिसत असेल. इथं आत्ता आम्हाला फसवल्यात. आमचं फोटो फक्त त्यांनी कॅमेरामध्ये काढायचे 11,000 रुपये त्यांनी आम्हाला सांगितलं. 11,000 रुपये म्हणजे इथं गंडवतात पण, त्यामुळं तुम्ही जरा डोक्यानं विचार करा. गंडवतात खरं गंडू नकासा. आम्ही फक्त सिलेक्टेड फोटो घेतले, त्यांनी अलाउड करत नाही. त्यांनी आम्हाला म्हणत होते की आम्ही फोटोज म्हणजे मोबाईलमध्ये क्लिक करण्यासाठी परमिशन देत नाही असं पण त्यांचं म्हणणं होतं. पण तुम्ही जरा इथं गंडवतात जर आला तर गंडवू नका असं एवढंच. फक्त त्यांना आपण व्यवस्थित बार्गेनिंग केलं आणि व्यवस्थित होतं, त्यामुळे तुम्ही तिथं थोडं लक्ष द्या. आता आम्ही कुफरी फन वर्ल्ड मध्ये पोहोचलोय आणि हे आमचा असं हाल आहे. आणि आम्ही असं ह्या ओपन जिम मधून चाललोय आणि हा रस्ता असा खडबडीचा रस्ता आहे. अक्षरशः आम्ही असं हालायला लागलोय. लई वाईट हालायला लागलं इथं, लई वाईट डेंजर आहे इथले रोड. आणि तिकडच्या साईडला दरी असल्यामुळे लई डेंजर आहे. हे आपल्या इथं असली सवय नाही आपल्या इथल्या गोष्टी. फायनली आम्ही पोहोचलोय. हो उतरो. दादा बोला. हा लय वेळ भीती वाटायला लागले. हे असं जायचं हे बघा. सगळ्यात पहिला मला पटवायला असली वाईट फिलोय मी आणि मला उंचीची एवढी भीती आहे. गणपती बाप्पा मोरया. अरे लय जवळ आलीस. डोक्यावर अगं बस आणि खाली उडी मार. ए पाय स्ट्रेट कर. अगं पाय वर घे. अगं घे. आता आम्ही चाललोय कुठलं ऍपल गार्डन मध्ये. सगळं ऍपल असणार आहे. आम्हाला सगळ्यांना जे आम्ही नाव माहिती ते आता जो व्हिडिओ घेतो तो लई वाईट डेंजर आहे. मला उंचाईची एवढी भीती असून सुद्धा मी लई वेळ व्हिडिओ. ऍपलचं काय होतं हे गार्डन. ऍपल गार्डन बघायला पण इथं आम्हाला एक सुद्धा ऍपल दिसलेला नाहीये. हे बघा पप्पा. ये पापा का पर्रा. इधर कैसा है शेपूट लगला पाव को हमरे कैसा जाएगा.
ऐसाच ये घोडा. कुठं पाय चाललाय बघा गाईज, तुम्ही पण बघा. मोज मागवलेत आणि आता आम्ही नेक्स्ट कुठं जाणार आहे माहित नाही, तिथला आता व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बाय. नाश्ता मॅगी, नाश्ता मॅगीचे रेट 50 रुपये, मोमोज 80 रुपये. 5 मिनिटची मॅगी 50. पोचलाय झू पार्क मध्ये, अजून लई पुढे आहे जायला. चालत. घोडा कसा वाटला सांग मला, घोडा कसा वाटला आयुष्याला. पोचले लई कष्टानंतर, लई वेट चालायला लागला आम्हाला, पण आम्ही इथं पोहोचला तर इथे तिकीट काढणार. चित्ता 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 तत्ता, इथे चित्ता आहे गाईज. ए भावा इकडे बघ. हॅलो भावा. बायकोवर नाही बायकोवर भांडून बसलाय रे त्यो. इकडे बिस्किट खायत, इथली माकडं कॅडबरी खात्यात. आई ग, डिमांडिंग आहे डिमांडिंग. वेट जमलोय, एवढा असा टेकडा आहे अक्षरशः. सम एजेस नंतरच म्हातारपण काय असते ते आता फील करायला लागलोय आम्ही. आता आम्ही कुठं पोहोचलोय का, मॉलमध्ये. झू मध्ये गेलो तिथे एवढं काय इंटरेस्टिंग वाटलं नाही, एक चित्ता तेवढाच इंटरेस्टिंग वाटला. बाकी सगळं पोपट पण नव्हतं तिथं, बाकीचं काय वेगळंच होतं. मी बडबडतो नंतर पहिलं तुम्ही सनसेट बघा, असलं भारी आहे. इथली घरं लय डेंजर आहेत पण असलं भारी आहे. सूर्य, मी कॅमेरा ऑन करू तोपर्यंत सूर्यमामा गेला खाली, पण लई भारी आहे. आता आम्ही इथं मॉल रोड असं काहीतरी आहे, इथं आम्ही शॉपिंग करणार आहे. म्हणजे आपलं कोल्हापुरातलं महाद्वार रोड इन शॉर्ट, तसं आम्ही आता शॉपिंग करणार आहे. सो बघूया आम्हाला काय आवडतं इथे. आता आम्ही इथं बर्गर करायला, बर्गर स्पायसी म्हणजे डेंजर स्पायसी केलाय. इथं आम्ही सँडविच खाल्लोय आणि हा बघा, त्याला गोड बोलून आजोबाला कडे इथं शेकत बसलाय हा माणूस, शेका लागलाय. त्याला सगळी इन्फॉर्मेशन काढून गेला आणि आपल्या कोल्हापूरची भाषा म्हणजे कोल्हापुरात काय काय ते त्याला सगळं सांगून काय तर गोड बोलून बरोबर कधी शेकून यायला लागलाय ते सोन्या. आमच्या मागाची इन्फॉर्मेशन झालं त्याला. ह्या लिफ्टनं आम्ही वर जाणार आणि वरती असे रस्ते आहेत, त्या रस्त्यावर जाण्यासाठी आम्ही त्या लिफ्टनं जाणार आहे. म्हणजे बघा लिफ्ट पूर्ण बनायलाच लागलं. हा चर्च आहे इथला, कसला मोठा आणि वांडा बघा, कसला भारी. आणि आम्ही आता 2 लिफ्ट घेऊन आता आम्ही इथं स्ट्रेट इथं आलोय. आता हे असे मॉल आम्ही व्हिजिट करणार आहे. सो लेट्स गो. आम्ही आता इथं कॉफी पिणार आहे आणि ती कॉफी 50 रुपये. ठीक आहे फाईन, पण त्यांचं चार्जेस पुढे आहे का. जर तुम्ही आत बसून पिला तर 100 रुपये आणि बाहेर बसून पिला तर 50 रुपये. कसं ना मारायचं तुम्ही कमेंट करून काय कळायचं. आम्ही इथं येऊन कुछ नाही रहा हमारे पास. सच्ची नहीं बता रही, ऑनलाइन है सब, ऑनलाइन है सब. ये इधर 50 रुपये कॉफी है, वो भी हमको ऐसा जीवा पर आ रहा है. कसं वाटलंय 50 रुपयाची कॉफी पिऊन. त्याला काय पण त्या चांगलंच लागतंय सोडा. मी पण कोणाला विचारायला लागलोय पैसे जरा. हे गाईज आमची 50 रुपयाची कॉफी आलेली आहे. वाव, एवढा फेस वर जाऊ नकोस, क्वांटिटीवर जा. ह्याची क्वांटिटी कमी असते, जेवढा फेस असतो त्याची क्वांटिटी कमी असते. कसलं क्यूट आहे ते. आम्हाला आता फोटो मिळाले आहेत 5000 रुपयाचे फोटो. हे जे 5000 रुपये दिलेत आम्ही, ह्याच्यासाठी आम्ही 5000 रुपये दिलेत एवढ्या कॉपीजसाठी. विचार करा, आमच्या इचलकरंजीमध्ये परवडलं म्हणायचं. आयफोन मध्ये छान आले फोटो. पप्पा बघ तिकडं बघते, आपण सिलेक्ट करायला पाहिजे होतं. तो नाही म्हणलाय, त्याला माहित त्याची लायकी माहिती होती त्याला. मी काय लायकीचा फोटोग्राफर आहे त्याला माहिती होतं, म्हणून त्यानं घरी म्हटलं तुम्ही काय चॉईस करा घेऊ नका. कसलं क्यूट किचन आहे बघा. म्हणजे हे किती मोठं असेल, चावी किती मोठी घ्यायला लागेल. किचन आहे किचन. अशा 4 बॅगा आम्ही खरेदी केल्या आज. नाही करायची नाही अशी ठरलेली पण केली. ठीक आहे ना, रोज यायचं होत नाही तर त्यामुळे एकदाच काहीतरी करून टाकलं. तसं हे डेंजर आहे, पण ह्यांची सिटी डेंजर आहे. हा हे खालचं आहे हे गाईज. ह्यो विषय आहे की नाही, खाली म्हणजे जमिनीच्या खाली. अजून यांचं वर आहे, मेन रोड जो आहे यांचा वर आहे. पार्ट ऑफ हे आम्ही घेतलं यार. किती क्यूट आहे हे. तू दिसन झालंस, कसलं क्यूट बसले बघा की. आणि हे आवाज करते. जरा शांत बसा. ऐका
कसला क्यूट आहे. हा 3 बॅगा शॉपिंग केल्या, 3 बॅगा नाही म्हणत आणि अर्धा त्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये बॅगमध्ये. चालायचं. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे नक्की हे असतं. आज लई वेट सगळीजण जेवणावर ताव मारल्यात, सगळीजण दमल्यात आणि ह्यांची संकष्टी होती सगळ्यांची. हा एवढा सगळा मेन्यू आहे आणि आम्ही आता डेटवर आहे. ती फॅमिली आहे, आम्ही दोघी डेटवर आहे. मी इथं एवढं आज आम्ही हे केलेलं सगळं म्हणजे आमचे लई हाल झाला आज, म्हणजे खुळखुळं झालं आहे. एकच चांगली गोष्ट झाला ते बर्गरचं बास आणि बर्गर तो खतरनाक होता ना. त्याची शॉपिंग आम्ही ठरवलेलं माहिती आम्ही शॉपिंग करणार नाही कारण का पैसे पण आणि एअर